आज आपल्या सिरीजचा चौथा दिवस आणि तुम्ही मागे पाहाल तर 2 दिवसांपूर्वी या बेडवरून खताची जी हार्वेस्टिंग झाली तो 200 बॅगचा पहिला लॉट हा जळगाव येथील शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आला. त्याच दिवशी आपल्या टीमशी जोडलेल्या शिरूर येथील प्रोजेक्टला 240 किलो कल्चरची ऑर्डर पूर्ण झाली. सोबतच ऑनलाईन ट्रेनिंग जी घेण्यात आली त्यात 20 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला, ज्यात कर्नाटकवरून 2 ट्रेनी आणि बाकी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झाले होते. काल त्यातीलच अहिल्यानगर येथील संकेत जाधव दादांनी आपल्या वडिलांसोबत ऑनलाईन ट्रेनिंग अटेंड करून स्वतः प्लॉटला व्हिजिट करून 4 बेडचं लगेचच नियोजन केलं, ज्यासाठी आपल्याकडून 50 किलो गांडूळ कल्चर पाठवण्यात आलं. यांची अहिल्यानगर येथे डाळिंबाची बाग असल्याने बागेत येणाऱ्या समस्या पाहता आता गांडूळ खताचा शाश्वत पद्धतीने वापर करून पुढे ते व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी शेतकऱ्यांकरता इच्छुक आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहाल तर आजही मृदा संवर्धनाचे काम अनेकांना सुरू करायचं आहे, पण नक्की सुरुवात कुठून करावी, कशी करावी यासाठी मार्गदर्शन कमी पडतंय. तर अशा तरुणांनी गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली असेल आणि काही समस्या येत असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा.